ते अजून कुणी आलं नाही. हा, ओके. जय गुरु. आपण सुरुवात करू. तोपर्यंत येतात थोडे लोक. आपण 6व्या पाठामध्ये आहोत, तर आपण पुढे करू. आणि विभक्तीचा जो टेबल आहे त्याची प्रॅक्टिस तुम्ही थोडं घरी करा. आपण पुन्हा त्याचा रिव्ह्यू घेऊ, आपण काय काय शिकलो ते. आपण हा पाठ पुढे चालू ठेवू सध्या. आवाज येतोय ना माझा? माझा आवाज येतोय? ओके. आपण हे चौथं वाक्य वाचलं परवा. सात्विकम खलु तव भोजनम, हा प्रश्न विचारला होता. तुझं जेवण, खलु म्हणजे खरोखर, तव म्हणजे तुझे, सात्विक आहे का? आम अहम सात्विकम भोजनम एव करोमि. मी सात्विक भोजनम एव, जेवणच करोमि करतो. आणि आपण हे 5वं वाक्य वाचत होतो, ते अर्ध्यामध्येच तो वर्ग संपला. तर ह्या 5व्या वाक्यापासून आपण पुढे झालोय. हे वाक्य सुरुवातीला वैशालीताई, तुम्ही वाचाल का? हो हो. तुम्ही हे पण कुठलं वाक्य, चौथं की पाचवं? पाचवं. चौथं वाचलं होतं परवा आपण. पाचवं. हा, ठीक आहे. किम मरीचम लशूनम च त्वं न भक्षयसि? भक्षयामि परम स्वल्पम, अहम तु विशेषतः सूपम ओदनम च भक्षयामि. काय तू मिरची आणि लसूण नाही खात? खातो, पण थोडस. मी तर विशेष करून डाळ आणि भात खातो. तर इथे किम म्हणजे काय, मरीचम मिरची, लसूणम लसूण, मिरची आणि लसूण, मरीचम लसूणम च, हे काय आवाज आवाज नाही येते तुमचा. आवाज येत नाही मॅम. नाही. वैशाली ते आवाज नाही येते. मी वाचतो पुढे. हा, तुम्ही म्यूट केले चालेल. किम मरीचम, हा बोलताय का? नाही, कट होतोय आवाज. किम आला मरीच, आवाज? हा आता आला. हा सांगा, बोला. आला. हा, ओके. येतोय. सो किम म्हणजे काय, हे अव्यय आहे. मरीचम लशुनम च म्हणजे काय खातो, काय खातो त्याचं उत्तर आहे. सो ते क्रियाविशेषण आहे. च म्हणजे आणि, त्वम हा एक वचन नाही, सॉरी, एक वचनच आहे. द्विवचन तोम आहे. म्हणजे एक वचनच आहे ते. न भक्षयसी, हा, तूच तो. एक वचन. सॉरी, मी 2 दिवस नव्हतं. नाही, ठीक आहे. नो प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम नाही आहे. भक्षयसी हा, हा लक्ष येते. हे आहे, वर्तमान काळ आहे. काळातलं. हा, भक्षयसी लागेल. ओके. भक्षयामी म्हणजे खातो. परम स्वल्पम, पण थोडस. थोडंसं. स्वल्पम म्हणजे थोडस, परम पण. अहम तू विशेषतः सूपम ओदनम च भक्षयामी. अहम मी, तर साठी इकडे तू वापरलाय. विशेषतः तेच आहे. सूपम, सुपम म्हणजे ऍक्च्युली हे आपली वरण डाळ किंवा ज्याला आमटी वगैरे म्हणतो हो, आपण, आमटी तसं म्हणतो आपण काहीतरी. त्याला. ओदनम म्हणजे शिजवलेला भात, आणि सुपम ओदनम च म्हणजे डाळ आणि भात खातो. आता हे मी आहे, उत्तम पुरुष असल्यामुळे भक्षयामी झालेलं आहे, आणि हे वर्तमान काळातलंच वाक्य. तर हे वाक्य होतं, किम मरीचम लशुनम चंद्रम न भक्ष्यसी. तो म्हणतो की भक्ष्यामी परम स्वल्पम, अहम तो विशेषतः सूपम ओदनमच्या भक्ष्यामी, वरण भात खातो मी. ओके. स्नेहलताई. तर्हि
भोजने विशेषतः किं किं भक्षयसी? तर मग जेवणात विशेष करून काय काय खातोस? हम्म. तर ही अव्यय हम्म. भोजने सप्तमी विभक्ती एक वचन ओके. विशेषतः अ, विशेष म्हणजे विशेषतः एक विशेषतः काय काय भक्ष वगैरे क्रिया विषय नव्हते. काय काय क्रियाविशेषण खातोस? हा. किम किम भक्षयसी हम्म. प्रश्नार्थक अव्यय हम्म. आणि भक्षयसी हे मध्यम पुरुष एकवचन. हा. अहम तु विशेषतः करपट्टिकां सूपम ओदनम च भक्षयामि. हम्म. हा. अहम हे उत्तम पुरुष एकवचन, हम्म. तू तर, हम्म. विशेषतः हम्म. क्रियाविशेषण, करपट्टिकाम म्हणजे भाकरी, हम्म. सूपम म्हणजे डाळ, ओदनम म्हणजे भात, च हम्म. भक्षयामी. लक्षात. इथे एक नवीन शब्द करपट्टिकाम हा. सूपम ओदनम हे सगळं कर्म आहे येस येस. आणि भक्षयामी हे प्रथम पुरुष एकवचन. ठीक आहे. व्हेरी गुड. छान. नवीन शब्द आला इथे, करपट्टी काम म्हणजे भाकरी. म्हणजे हातापासून हाताने करतात ना भाकरीला, त्यामुळे ते करपट्टी काम. ओके, थँक्यू. वेदश्री. वेदश्री होतंय का अनम्यूट? हो सर. नाही या. सातवं ना. हो हो. किम फलानी भोजनेन सह न भक्ष्यसी अहम मध्य. सर काय आहे हे? मध्यान्हे. मध्याह्ने चतुर्वादन समये फलानी भक्ष्यामी. हा. काय आता काय जेवणाबरोबर फळे खात नाहीस? मी दुपारी 4 वाजता फळे खातो. हम्म. आता हे हे वाक्य मी एकदा म्हणतो, मग तू पुन्हा म्हणा. किम फलानी हो भोजनेन. त्यामध्ये काय करायचं? भोजनेन या नचा उच्चार पूर्ण करायचा. भोजनेन नाही, भोजनेन सह हो न भक्षयसी. ते असं वाटतं की भक्षसी बोलले क्या. भक्षयसी. अहम हो मध्यान्हे. मध्यान्हे म्हणजे दुपारच्या वेळेला. प्रातःकाले सकाळी, मध्यान्हे दुपारी, सायंकाले संध्याकाळी, रात्रौ रात्री. मध्यान्हे हम्म चतुर्वादन समये. चतुर्वादन मध्ये पण नचा उच्चार पूर्ण करायचा. चतुर्वादन समये हो फलानी भक्षयामी. पुन्हा एकदा वाचता हो. येईल? हा. किम फलानी भोजनेन सह हम्म. न भक्ष्यसि भक्षयसी. अहम मध्याह्ने नाही नाही, पुन्हा एकदा भक्षयसि हा. ओके गुड. अहम मध्याह्ने चतुर्वादन समये फलानी भक्षयामी. हा, भक्षयामी. भक्षामी नाही, हो भक्षयामी. क्ष पूर्ण आहे ते. हो हम्म? ओके, थँक्यू. काय जेवणाबरोबर फळे खात नाहीस? दोन्ही बहुवचन आहे. फलानी भोजनेन तृतीय आहे ते. भोजनेन सह तृतीया, फलानी बहुवचन. भक्षयसी त्वम आहे म्हणून भक्षयसी. म्हणजे त्वम लिहिलेला नाहीये, पण अध्यारूत आहे की ते समोरच्या माणसाला विचारलेलं आहे. भक्षयसी. मग त्याचं उत्तर देईल त्यांनी अहम मध्यान्हे. म्हणजे हा तो भोजन केव्हा करतो? तो काय आहे की इथे अशी काही वेळ दिलेली नाही इथे. ओके. पण तो म्हणतो की मी जेवणाच्या वेळेने केला. अहम मध्यान्हे, मी दुपारी खातो. चतुर्वादन समये, 4 वाजता. फलानी भक्षयामी. समये ही सप्तमी, फलानी बहुवचन, भक्षयामी. अहम भक्षयामी. म्हणजे फलानी जरी बहुवचन असलं तरी भक्षयामी हे एक वचनी क्रियापद आहे, अहमशी जोडलेलं. ओके. निलिमा चव्हाण मॅम. तानी फलानी तदानी भक्षयसी. तेव्हा कोणते फळ खातोस? कानी म्हणजे अव्यय, फलानी म्हणजे बहुवचन, तदानी तेव्हा, खातोस म्हणजे भविष्यकाळ, नाही, राईट?
खातोस भक्षयसी ओके, वर्तमान. वर्तमान काळ. आता हे काणी आहे. काणी म्हणजे काय? कोणती? काणी काणी यानी काणी पापानी म्हणतात की नाही तसं. तर ते काणी म्हणजे कोणती? फलानी बहुवचन आहे आणि तदानी नाही, ते तदानीम त्याच्यावरती अनुस्वार आहे. तदानीम म्हणजे तेव्हा. तदानीम भक्षयसी. काणी फलानी तदानीम भक्षयसी. तेव्हा कोणती फळे खा? तेव्हा म्हणजे केव्हा? जेव्हा दुपारी 4 वाजता तो फळं खातो तेव्हा कोणती खातोस? मग त्याने उत्तर दिलंय. पुढे वाचता. कदलीफलं नारंगम मिष्टनिम्बुकं च प्रायः भक्षयामि. भक्षयामी. कदलीफळ म्हणजे केळी, नारंगम म्हणजे संत्री, संत्री. मिष्ट नंबुकम म्हणजे मोसंबी, च म्हणजे हे आणि. like आणि प्रायः म्हणजे काय? बहुतेक वेळेला. बहुतेक वेळा काय? बहुत करून. भक्षयामी. अहम म्हटलं तर भक्षयामी. ओके, थँक्यू. आता आपण काय बघितलं होतं की च जे आहे 2 शब्दानंतर आपण च वापरलं होतं. आणि हे आणि ते. आता इथे काय केलं त्यांनी? 3 शब्दानंतर च वापरलंय. कदलीफलम नारंगम मिष्ट निंबूकम च म्हणजे केळी, संत्री आणि मोसंबी. आता ते एक एक फळ असल्यामुळे कदलीफलम. त्याने एक एकच म्हटलंय. त्याने सगळं हे म्हटलेलं नाही ते. हम्म. फलानी म्हटलेलं नाही त्याने. नारंग हा म्हटलेलं नाही. कदली फलानी म्हटलेलं नाही. मिष्ट निंबुकानी म्हटलेलं नाही. त्यामुळे आपण एक एकच धरू. च प्रायः भक्ष्य. इव्हन इथे हे जरी असतं, बहुवचनी जरी असतं तरी आणि सगळं चच वापरला गेला असतं. सर, भाषांतरात अनेक वचन वापरले. केळी, संत्री, मोसंबी. हा ते झालं. पण तरी ते संस्कृत मध्ये नारंगमच आहे, मिष्ट निंबुकमच आहे. पण मग आणि सर बहुतेक वेळा हेच म्हणायला पाहिजे आपण. sorry. हा. पण हिंदीमध्ये एकवचन वापरलंय ना ट्रान्सलेशन. केला म्हटलंय त्यांनी. आणि सर बहुतेक वेळा कुठला वर्ड आहे ह्याच्यात? बहुतेक वेळा ऍक्च्युली नाही आहे ना संस्कृत. प्राय प्रायः. म्हणजे बहुत करून नॉर्मली. प्रायः काय आहे? अव्यय. हो, अव्यय. मी तुम्हाला एक अव्ययाची पूर्ण लिस्ट देतो. तिथे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. अव्यय आणि ते कच सगळं पाहिजे. किम, कानी दिलं वगैरे परवा आहे ना? मध्यंतरी मी दिलं होतं एक. दिलं होतं का? सॉरी, मी बघितलं नाही. टाकतो, परत चेक टाकतो. करते. हो, परत टाकतो. परिशिष्टामध्ये चेक दिला. करते. परिशिष्टामध्ये बघते. आहे. मी वेगळं पण काढून दिलं होतं. पूर्ण लिस्ट काढली होती एक. सेपरेट टाकली. हे पुढे जाऊ. सर इथे मोसंबीला इकडे हिंदीमध्ये आम दिलेलं आहे. अरे आधी वाचलंच नाही मी. इंग्लिश काय मध्ये म्हणतात पण. मोसंबीला हिंदीमध्ये? मोसमी म्हणतात सर. बीच्या जागी मी लावतात. नाही, एकदा कन्फर्म करून करू आपण. नक्की माहितीये का? हा नाही. हा, इकडे आम्ही जयपूरला राहतो ना, ते हिंदीत मोसमीच म्हणतात. या भाव दे मोसमी. तुम्ही हे हा. मराठी लोक नाही, तिकडचे लोक म्हणतात का मराठी लोक म्हणतात फक्त? आपलं काय हिंदीमध्ये बोलायचं म्हणजे आपण असंच बोलतो. पुणेरी हो ना, हिंदी. हो ना. हा. मी मार्क करतो मोसंबीला काय म्हणतात. सर इंग्लिश मध्ये पण मँगो झालंय. हो राव, खरं तुम्ही भरपूर चुका केल्या लोकांनी. बरं झालं मी नाही त्यामध्ये. ओके. आता हे 9वं कोण आहे याला? हा, शुभदा कुलकर्णी. मी वाच. हो. भोजनस्य अन्ते किम पिबसी. भोजनस्य म्हणजे हे षष्ठी एकवचन. जेवणाच्या शेवटी. अन्ते म्हणजे शेवटी. ओके. किम काय प्रश्नार्थक हे आहे. आणि पिबसी हे प्रथम पुरुष एकवचन.
भोजनस्य अन्ते किं पिबसि म्हणजे जेवणाच्या शेवटी काय पितोस? हम्म. भोजनान्ते अहम तक्रम पिबामी यतो हि भोजनान्ते पिबेत तक्रम इति आयुर्वेदीयः नियमः. नियमः. हा भोजनान्ते हे म्हणजे भोजन जेवणाच्या शेवटी भोजनास्य अंते जे आहे ते एकत्र हा. केलं आणि भोजनांते झालं ते. हे संधी अच्छा. गेली त्याची एकत्र केलं. हम्म. अहम म्हणजे हे उत्तम पुरुष एकवचन. मी हम्म. तक्रम म्हणजे ताक. पिबामी अहम आल्यामुळे मी लागलं. ओके. जेवणाच्या शेवटी मी ताक पितो. राईट. यतो ही म्हणजे जसे जसे की हा भोजनांते पिबेत तक्रम जेवणाच्या शेवटी ताक प्यावे. हम्म. इति आयुर्वेदीय नियमः हा आयुर्वेदीय नियम आहे. राईट. जसं त्यातल्या आयुर्वेदामधलं त्यांनी वचन सांगितलं यतो ही जसं की यतो ही हे नेहमी येतं जेव्हा केव्हा एखादी म्हण असते एखादं उदाहरण देऊ तर ते सांगतात की यतो ही जसं हे आहे. भोजनांते जेवणाच्या शेवटी भोजनास्य अंते म्हणजे भोजनांतेचं जर आपण विग्रह केला वेगवेगळं केलं तर ते भोजनास्य अंते होतं आणि भोजनास्य अंते जर आपण एकत्र केलं तर ते भोजनांते बनतं. पिबेत म्हणजे प्यावे. विभक्ती कोणती आहे यावे? शेवटी भोजनांते जेवणाची वेळ आहे ना जेवणाच्या शेवटी सप्तमी. नाही सप्तमी. हा म्हणजे ते भोजनस्य अंते असं म्हटलं ना तुम्ही म्हणून मी हो ना ते विचारलं. फोड केली आपण जर भोजनांते शब्दाची हा, फोड केली हे पाहिजे इथे भोजनस्य सुरुवातीला दिलं म्हणजे हे नव्वद षष्ठी आहे नाही ना ना? सुरुवातीला दिलं पाहिजे भोजनस्य अंते हा, हे आहे ना हे. हा हे इथे भोजनस्य अंते म्हटलं इथे इथे किम पिबसी आणि मग त्यांनी काय केलं इथं भोजनांते लिहिलं म्हणजे हे दोन्ही शब्द एकत्र करून असं होतं हे आपल्याला दाखवलं त्यांनी इथे. भोजनास्य अंते म्हणण्याच्या ऐवजी भोजनांते म्हणू शकता तुम्ही. पण भोजनस्य म्हणजे षष्ठी झाली ना? हो ना हो ना ही षष्ठी आहे. अंते हा. हे सप्तमी झाली. अच्छा, अंते लागल्यामुळे सप्तमी हा झाली. हा हा. पिबेत ताक पिणे हे जे तक्रम पिबेत हे आयुर्वेदीय नियम आहे त्यांनी सांगितलं. थँक्यू. जयमाला मॅम प्लीज. हो. नंतर भोजनांते तांबूलम न भक्षयसि नैव यतो हि छात्रैः तांबूलम न भक्षणीयम. हा हा जेवणाच्या शेवटी विडा खात नाहीस का? नाहीच. जसे विद्यार्थ्यांकडून विडा खाण्यासाठी नाही हा म्हणजे आता हे विद्यार्थ्यांनी विडा खाऊ नये. हो नाही हा असं भोजनांते जसा हा शब्द गेला आता आपल्याला हो तांबूलम बरोबर. हे कर्म त्याचं न द्वितीया. भक्षयसी. हा द्वितीया तांबूलम न भक्षयसी म्हणजे विचारलं त्याने की शेवटी पान खात नाही का तांबूल खात नाहीत का विडा खात नाहीस का? नैव न एव नाहीच कधीच नाही. येतो ही कारण की जसं की छात्रही विद्यार्थ्यांकडून पंचमी तांबूलम कर्म न भक्षणीयम एक वेगळ्या प्रकारचं क्रियापद आपल्याला पुढे नंतर येईल ते आणखी. असे करू नये तसं करू नये तसे न भक्षणीयम म्हणजे विद्यार्थ्यांकडून विडा खाण्यास नाही त्यांनी खाऊ नये पण अमुक करू नये तसं असं असं त्यावेळेला भक्षणीयम करणीयम. तर हे नैव नैव हा पण शब्द गेलेला आहे आधी न एव नाहीच जोर देण्याकरता. पान खातो का? नाही बाबा मी खात नाही असं जेवण तर तसं नैव येतो ही जसं काही म्हटलं जातं की छात्रही विद्यार्थ्यांनी तांबूलम पान खाऊ नये न भक्षणीयम तसं ते शब्दार्थाप्रमाणे घेतलं आपण व्याकरणाप्रमाणे घेतलं तर ते भाषांतर होईल विद्यार्थ्यांकडून विड्या खाण्यास योग्य नाही आणि साधारण मराठीमध्ये विद्यार्थ्यांनी विडा खाऊ नये. तर हे नवीन प्रकारच्या क्रियापदाचा वापर या ठिकाणी केलाय. छात्रही तांबूलम न भक्षणीयम एक लक्षात ठेवा. सर एक विचारायचं होतं. हो येतो ही म्हणजे आपण मराठीत जसं म्हणतो तसंही विद्यार्थ्यांनी विडा खाऊ नये
त्याच्याऐवजी इथे आहे की जसं की. हो, ते जसं की हे म्हणजे जसे की हे शब्दशः भाषांतर झालं, हा, शब्द परंतु शब्द. आपण तसंही असं म्हणतो हो. ना म्हणताना, हो, तसंही हो, मराठीमध्ये. विद्यार्थ्यांनी हो हो हा म्हणजे असं म्हटलं जातं की हा असं म्हटलं जातं की विद्यार्थ्यांनी पान खाऊच नाही. बरोबर. तर मग आपण परीक्षेत लिहिता समजा आलं तर नाही, यतोहीच आपण तसंही आपल्याला असं हे म्हणायचं की नाही कसं? नाही जसे येतो हीचा अर्थ जसे की असंच आहे. ओके म्हणजे ओके हे बर. जेव्हा आपल्याला अं, म्हणी येतात पुढे, त्या म्हणीमध्ये हम्म. येतो ही खूप वेळा येतं. काही बर. उदाहरण दिलेलं असतं जसं की हे असं आहे तसं आहे त्याप्रमाणे. हम्म. ठीक. आणखी नवीन शब्द पुढे येईल आता. तुमचंच आहे मॅडम, पद्मजा मॅडम. हा हो सर. या तुम्हीच. त्वाम भोजनम का परिवेशयती, म्हणजे तुला जेवण कोण वाढते? तर त्याला उत्तर आहे मम माता भगिनी वा माम परिवेशयती. माझी आई किंवा बहीण मला वाढते. आता इथे पहिल्या ह्याच्यामध्ये हा सांगा. सांगा. परिवेशयती हा. परिवेशयती हा शब्द नवीन आहे. तर ती परिवेशयम हा म्हणजे शब्दाची वाढणे. हा वाढणे, हा परिवेशयम वाढणे. आता इथे त्वाम म्हणजे तुला, हे ठीक आहे. बरोबर. भोजनम का दिलं त्यांनी? का म्हणजे इथं स्त्रीलिंगी आहे. Yes. स्त्रीलिंग का, म्हणजे त्यांनी बरोबर. प्रश्नामध्ये तेच धरलेलं आहे की वाढणारी जी आहे ती स्त्री आहे. स्त्रीज आहे. करेक्ट. भोजनम का परिवेशयती, कोण वाढते तुला? मग त्यांनी सांगितले की मम माता भगिनी वा. जसं आपण च वापरतो तसं इथे वा तसंच वापरलं. किंवा ऑप्शन माता किंवा ऑप्शन. भगिनी. हा माता किंवा भगिनी. मम माता वा भगिनी माम. माम म्हणजे मला, त्वाम म्हणजे मह्यम तुला. माम. हा, हा. मला तुला. परिवेशयती, मला हे वाढते. मम म्हटलंय आणि मा पण म्हटलंय, दोन्हीची गरज असते का? म्हणजे मम माता म्हणजे माझी हा माझी आई माझी आई किंवा बहीण मला मला वाढते. वाढते. मला वाटते. ओके ओके कळलं. मलासाठी माम वापरलेलं आहे. मलासाठी हा, माम हा, वाटलं. हा. मम माझी, माम मला, त्वाम तुला. सर त्वा हे म्हणजे माता भगिनी वा असं म्हटलंय ना, तर माता वा भगिनी असं पाहिजे होतं का? म्हणजे नाही चालतं, पण अ, हे जसं आपण च हा वापरतो च सारखंच वापरतो इथे. वा हे हा नॉर्मली नाही ते शेवटीच ठीक जातं. आहे, पण माता भगिनी एकत्र केलं त्यांनी आणि वा वेगळं दाखवलं ना, म्हणून पण मग वरती विचारलं पण मी. तसंच केलं होतं ना, आपण जेव्हा च वापरतो तेव्हा पण तसंच आहे. दोन हा शब्द दिले जातात त्या पुढे शेवटी च येतं. पुढे हा 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 ओके. तसंच इथे माता भगिनी वा, माता किंवा भगिनी. माम परिवेशयती. ओके. तर इथे काही शब्द आहेत. हे वाचण्याकरता कोणी जयमाला झालं का? सुरेखा खोकजे मॅडम, वाचते. या. आम म्हणजे होय, परिवेषणम म्हणजे वाढणे, माता म्हणजे आई, पिबेत म्हणजे प्यावे, नियम हा म्हणजे नियम, तांबूलम म्हणजे विड्याचे पान, छात्र हा म्हणजे विद्यार्थी, भगिनी म्हणजे बहीण, प्राये म्हणजे सहसा सामान्यतः. त्याच्यामध्ये नवीन आले शब्द म्हणजे आम एक आहे, मध्ये गेला 2-3 आपल्याला. हो. आम म्हणजे होय. होय. परिवेशनम गेला आता आपल्याला परिवेषणम वाढणे. पण नवीन आहे. हा माता ठीक आहे. पिबेत म्हणजे प्यावे. हा एक प्रायण वेगळ्या हा प्रकारचं प्रायण क्रियापद पण. आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ते प्यावे असं ते सजेशन केलेलं असतं. हे एक वेगळं म्हणजे क्रियापद प्रकार जो आहे तो नंतर येईल आपल्याला. फक्त लक्षात ठेवायचं आपण की पिबेत म्हणजे प्यावे. नियम हे पुल्लिंगी आहे. तांबूलम नपुंसकलिंगी आहे. छात्र विद्यार्थी पुल्लिंगी आहे. भगिनी प्रायेण सहसा. आणि इथे आपल्याला काय शब्द होतो? येतो ही छात्रे प्रायः होता ना, प्रायः. कदलीफलम नारंगम
मिष्टनिंबूकम च प्रायः भक्षयामी. प्रायेण वाचून सहसा, नॉर्मली, सामान्यतः. यानंतर इथे एक श्लोकच आहे हा. भोजनांते च किं पथ्यम जयन्तः कस्य वै सुतः कथम विष्णुपदं प्रोक्तम तक्रम शुक्रस्य दुर्लभम. भोजनांते किं पथ्यम. पथ्य म्हणजे आरोग्याला जे चांगलं असतं ते. अपथ्य किंवा कुपथ्य म्हणजे जे आरोग्याला चांगलं नसतं ते. जेवणाच्या शेवटी आरोग्यदायक काय असतं. भोजनांतेच किं पथ्यम जयन्तः कस्य वै सुतः. जयंत जो कुणाचा मुलगा आहे. प्रथम विष्णुपदम प्रोक्तम. हे वेगवेगळे वाक्य आहेत. असं ते श्लोक पण नाही हा. कथम तरी ते भोजनांते भोजनस्य अंते केले का जेवणाच्या केलंय. जेवणाच्या शेवटी. च्या. आता इथे जे च आहे ना, ते च ला तसं गरज नाहीये, पण ते काव्यामध्ये शब्दांची व्यवस्था करण्याकरता टाकलं जातं. भोजनांतेच किं पथ्य, भोजनांते किं पथ्यम पण चाललं असतं. जयंतः कस्य वै सुतः. जयंत कोणाचा मुलगा आहे. कथम विष्णुपदम प्रोक्तम. हे विष्णुपद जे आहे, ते स्तोत्र जे आहे ते कसे म्हटले जाते. आणि तत्र शक्रस्य दुर्बलम. इंद्र जे आहे, इंद्राचं नाव शक्र आहे. इंद्राची जी अनेक नावं आहेत त्यातली एक नाव शक्र आहे. आणि तक्रम शक्र म्हणजे असं ते एक यमक जुळवण्याकरता त्यांनी केलं ते की इंद्राला सुद्धा ताक दुर्लभ असतं. म्हणजे जेवणाच्या शेवटी ताक जरूर प्यावं, एवढंच त्यामुळे भोजनांते किं पथ्यम. आणि त्यात लावायचं झालं अर्थ तर चक्रम शक्रस्य दुर्लभम यावर लावता येतं की इंद्राला ताक दुर्लभ असतं. म्हणजे इंद्राला सुद्धा ताक मिळत नाही, त्यामुळे तुम्ही ताक जरूर द्या जेवणात. हे फक्त लक्षात ठेवण्याकरता आहे. हे याच्यावर जर एखादा प्रश्न आला की भोजनांते काय असेल तसं किंवा जयंत कस्य वै असं घ्यायला शब्द आला तर आपल्याला थोडं भरता यावा. प्रथम टिंब प्रोक्तम. विष्णू पदम आपल्याला ते आठवावं. ते कस्य वै म्हणजे नक्की कोणाचं असं. आता हे कसं आहे, ह्या वाक्याचा आणि ह्या श्लोकाचा काही संबंध नाही आहे. कस्य म्हणजे कोणाचा, एवढंच तर. आणि त्यातून काही फार लिंक. हा, वैचा काय होईल अर्थ मी सांगतो तुम्हाला. इकडे ना मी आता जस्ट गुगल केलं तर हिंदीमध्ये त्याचा अर्थ निश्चित रूप से किसका म्हणजे नक्की कोणाचं. नक्की असा अर्थ आहे का त्याचा. हा असं गुगल सांगतंय, पण तुम्ही चेक करून सांगा. मी सांगतो तुम्हाला. हा ऍक्च्युली काय आहे ते तुम्ही सांगा. हे कोड्यासारखं वाटतंय. प्रत्येक सूत्र म्हणजे प्रश्नाचं उत्तर वेगवेगळं काही आहे का हे पण शोधायला पाहिजे आपण काही. भोजनांते किं पथ्यम हे ठीक आहे, ते आपल्याला या ठिकाणी आपलं उत्तर पण माहिती याचं की जेवणा शेवटी ताक प्यावं, एवढंच लिंक यामध्ये आहे. पण जयंत हा कोणाचा मुलगा आहे हे पण बघायला पाहिजे. आणि विष्णुपद कसं म्हणतात याचा याच्यात काय संबंध आहे, म्हणजे या किंवा हे एखाद्या दुसऱ्या काही श्लोकाचा भाग आहे का, मग पूर्ण श्लोक काय आहे हे मी तुम्हाला बघून सांगतो. आता ही काही सोपी वाक्य आहेत ती आपण इथे करूयात. तुम्ही घरी पण याची प्रॅक्टिस करा. इथे आपण जे करू ते होमवर्क म्हणूनच तुम्ही घ्या. इथे आपण जाऊयात पुढे. माधुरी कुलकर्णी मॅम. डाळी बरोबर. हे डाळी बरोबर तर तुम्ही कसं वाक्य बनवाल. भात खातो डाळी बरोबर असं वाक्य करायचं झालं तर कसं कराल तुम्ही. हे वाक्य दिलेलं आहे इथे. सुपेन सार्थक म्हणायचं. साकम म्हणा, साकम म्हणा, सह म्हणा, तिन्हीचा पण अर्थ एकच आहे.
सुपेन सह ओदनं भक्षयामि. हा, सुपेन सह, सुपेन साकं, सुपेन सार्धम, ओदनम भक्षयामि. इथे फक्त एवढंच आहे की सुपेन म्हणणं आवश्यक आहे, तृतीया घेणं आवश्यक आहे. सुपेन तृतीया हा, ओके. भक्षयामी आणि खादयामी सिमिलर आहे का की हो एकच असं आहे, काही एकच आहे. हो नाही एकच आहे. दोन्ही सबस्टिट्यूट दोन्ही एक आहे. भक्षयामी म्हणा किंवा खादयामी म्हणा, एकच. ओके, थँक्यू मॅम. पुढे कोण आहे? रवींद्र जोशी साहेब. भाकरी बरोबर सुपम भक्षयती. भाकरी बरोबर रोटिकया साकं सूपम भक्षयति. भाकरी बरोबर डाळ किंवा आमटी वरण खातात. आता आपण याच्या आधी काय बघितलं होतं ते? भाकरी का शब्द करपट्टिकया. करपट्टिका बघितला आपण. करपट्टिका, रोटिकया म्हणजे भाकरी करता, किंवा पोलिका, पोळी करता पोलिका. तर इथे भाकरी म्हटलं त्यांनी, म्हणून तिथे एक तर तुम्ही करपट्टिकाया म्हणू शकता किंवा रोटिकया म्हणू. म्हणजे इथे साकम, रोटिकया साकम सूपम भक्षयती. रोटिका हे स्त्रीलिंगी आहे, त्याचं चा साठी रोटिकया तृतीय विभक्ती, रोटिकया तृतीय विभक्ती, साकम सुपम भक्षयती. आता भक्षयती म्हटलं म्हणजे सहभक्षयती. तृतीय सॉरी द्वितीय पुरुष एकवचन. हा, ओके. सुनंदा गिरी मॅम. हो सर. मिरचीचा मरीचस्य वर्णः हरितः रक्तः च भवति. मिरचीचा रंग हिरवा लाल असतो. हिरवा आणि लाल असतो. च म्हणजे आणि मरीचस्य हिरवा आणि लाल मिरचीचा असतो. मरीचम मरीचस्य वर्णः हरितः रक्तः च भवति. म्हणजे आपण घरी असं एकदा वाक्य वाचल्यानंतर इंडिपेंडेंटली म्हणून बघायचं, आपलं आठवतं का हे? मरीचस्य वर्णः हरितः रक्तः च भवति. आणि आठवलं तर मग लिहून बघायचं की हे लिहिताना पुन्हा आठवतं का, म्हणजे मग ते पक्क मेमरी बसतं आपल्याला. ओके. सोनाली सुळे मॅम. सर एकच मिनिट. हो, हे मरीचस्यचं हरितस्य रक्तस्य असं का नाही आलं? त्याचं कारण आहे मरीचस्य वर्ण हा दिलं त्यांनी, म्हणजे मिरचीचा रंग हे तर महत्वाचा जो रंग आहे इथे. म्हणजे मरीचस्य वर्णस्य असं नाही येणार ते, म्हणजे वर्णस्य झालं असतं ते, पण तसं येणार नाही, कारण वर्ण हा करता इथे. मिरचीचा रंग, हरितः रक्तः, हिरवा. मिरची कर्म झालं, मिरचीचा रंग. वर्ण ट्रिकी वाटतंय. ठीक आहे. नाही पण हे नाही बदलत. वर्ण हरितः रक्तः भवति, हे बरोबर आहे. फक्त तुमचं जे म्हणणं आहे की हे मरीचस्य प्रमाणे पुढे हे का झालं नाही, व्याकरण काय याच्यामध्ये सांगतो. कारण की काय होतं सर, शिकता ते तसं लक्षात ठेवायचा प्रयत्न चालू आहे, त्यामुळे काय वेगळं दिसलं की चांगली गोष्ट, ही चांगली गोष्ट आहे. माझाही एक प्रश्न आहे की हिरवी मिरची चुकल्यावर लाल होते किंवा जुनी झाली की लाल होते, तर तसं काहीतरी या वाक्यात आहे का? हिरवा आणि लाल होतो, इथे च आहे म्हणजे हिरवा आणि लाल असतो. म्हणजे तेवढं दिलं, मिरचीचा रंग हिरवा आणि लाल होतो ना, भवती आहे भवती होतो. मला वाटलं ओके हिरव्याचा लाल होतो असं आहे का ते? हो, होतो दिले. भवती म्हणजे होतोच आहे ते, असतो. भवती म्हणजे होतो. मिरचीचा हरितस्य आणि रक्तस्य केलं, हरितस्य आणि रक्तस्य केलं तर हिरव्याचा आणि लालचा होईल ना? मग नाही, तसं नाही होणार. हे आहे बरोबर आहे, फक्त का बरोबर आहे हे तुम्हाला सांगतो. हे बदललं का नाही हे व्याकरणातून बघावं लागणार, हे सांगेन. नाही सर, ते वर्ण त्याच्यासाठी हरितः रक्त आलं असेल. कारण आपण मग मरीचस्य वर्णस्य का झालं नाही हा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आपण देऊ.
म्हणजे त्याचं सर पण ते मरीचस्य वर्णाचं असं नाहीच आहे ना, वर्णाचं असं नाहीच आहे, त्यामुळे वर्णस्य येणारच नाही. म्हणजे आणि वर्ण हे वर्णाबद्दलचं हे वर्णाचं हे हे काही विशेषण विशेषण आहे, हरित हा आणि रक्त, पण म्हणून वर्ण त्याची द्वितीय आली आहे ती. वर्ण हे पण जे आहे ना, पूर्वी तसं केलंय ना, हो ना, श्वेतस्य अश्वस्य नाही बरोबर आहे. कृष्णेन कंदुकेन, त्या ह्याच्यामध्ये मी विचारते की हो इकडे हो काय आहे? मी म्हणजे तुम्हाला असेल कळतो त्याचं वेगळं व्याकरण, पण ते काय आहे तेच मी मी सांगतो. त्याचा प्रयत्न करते. हो हो नक्की सांगतो. राजेंद्र कोलेकर साहेब. तुम्ही मला हो. सांगितलं, मी म्हणू का? अच्छा हा वाचा वाचा हा. हा. सह बटाट्याची, तर सह आलूकस्य शाकम खादती. सह लिहिलं नाहीये पण ऍड करू शकतो ना याच्या आधी? हो 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 नाही सह इथं सुरुवातीला लिहिलंय नाही, असं काही नाही लिहिलेलं नाही असं नाही. इथे अच्छा, सह फुल लिहून पुढे वाक्यच असेल, सह हा आलूकस्य शाकम खादती, हा बरोबर ना? हा हा म्हणजे हे आलू कसं त्यांनी भरून दिलंय आपल्याला, आपल्याला भरायचंय ऍक्च्युअली ते. हे इथे रिकामं सोडलेलं आहे हे हा भरलेलं वाचतोय आपण हे. सह आलूकस्य शाकम खादती. आता इथे पण तो प्रश्न, मग आलूकस्य शाकस्य का नाही, तर शाकम खादती, किम खादती, शाकम खादती. मरुचस्य वर्ण म्हणजे वर्ण हे यामध्ये काय आहे, ते नेमकं स्थान काय त्याचं हे बघून तुम्हाला सांगतो. हे शाकम हे कर्म आहे, आलूकस्य शाकस्य नाही होणार इथे, शाकम द्वितीय देईल कर्म. ओके तर पुढचं हा एक मला एक समजलं ते सांगू का? हा म्हणजे हा मिरचीचा रंग हिरवा आणि लाल होतो. हो ना हो ना जसं आपण मागे जसं वापरलं ना, म्हणजे हिरव्या रंगाचे पानं असं जर हम्म. वापरलं तर मग ते हरितानी पर्णानी आलं. हो बरोबर. म्हणजे त्या अर्थ म्हणजे मिरचीचा रंग म्हणजे किंवा फुलांचा रंग असं हो ना असेल हो ना तर तेव्हा ते वर्णप्रमाणे पुढचे शब्द येणार. हो ना हो ना हे हरित आणि जर रक्त आपण जे आहे ना, हरित हा रक्त हे वर्णाचे विशेषण आहे. हा हा पण हे मिरचीचे मरीचस्य विशेषण वर्ण नाहीये हा मिरचीचे विशेषण नाहीये ते रंग सांगितलाय. वर्णाचे हा म्हणजे वर्ण आपण जर बरोबर तुमचं म्हणणं. हा हा वर्णाचं विशेषण असल्यामुळे तसं आहे. पण मग हे त्यांचं म्हणणं असं आहे की मरीचस्य वर्णस्य का नाही घेतलं, जसं काही ठिकाणी आपण घेतलं होतं ते तस्य घेतलं आपण, नाही हा तस्य घेतलं, तसं का घेतलं त्यावेळेला, त्या ठिकाणी तुझं तोम का नाही घेतलं. काही ठिकाणी तसे एक्सेप्शन आहे तिथे. इथे काय नेमकं हा आहे, वर्ण का मरीचस्य वर्णच का नाही झालं हे मी तुम्हाला सांगतोय. अच्छा. आनंद जोशी सह सह आम्रस्य नारंगस्य च रस पिबती. रसम पिबती. रसम पिबती. सह सह आम्रस्य हा आम्रस्य आम्रस्य नारंगस्य नारंगस्य च रसम पिबती. एकदम सोपं वाक्य. आंब्याचा आणि संत्र्याचा आंब्याचा रस. आणि संत्र्याचा रस पितो. हा हा आणि रस पितो. हो रसम हे जे आहे ते कर्म आहे ते. रसम पिबती. पिबती. सर एक सांगू का? हो. पहिल्याच्या स्लाइडला मी जस्ट कोपायलटला विचारलं, ते मरीचस्य म्हणजे संस्कृतमध्ये मरीची म्हणजे रे ऑफ लाईट, आणि नाही ते वेगळं, मिरचीचं ते मरीच संस्कृत जे ना म्हणजे मरीच ते वेगळं. या संस्कृत मध्ये मिरची म्हणजे नाही ते मिरीचिका. नाही हे मिरीचिका. मरीच म्हणजे मिरची आहे, मिरची आहे. ते मरीच म्हणजे ते किरण म्हणतात ना, सूर्यकिरण, तो हा अर्थ. मग हे मरीचिका आहे का ते? नाही मरीचिका नाही हा असलं पाहिजे पण का? बघितलं ना सुरुवातीला की इथे शब्दार्थ बघितले आपण यातली. ते लशुनम वगैरे सगळे होते. हा हा ओदनम निंबूकम. जीरकम आर्द्रम मरीचम 20. मरीचम म्हणजे मिरची. मरीचा.